नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत 2013 साली झालेल्या महाराष्ट्र स्टेट एक्झाममधील प्रश्न। मागील भागात आपण 1 ते 12 प्रश्न बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्नांचे विश्लेषण करूया। तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 13 ते 18 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठीतील उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे द्या। इतिहासामागे 3 बलवत्तर प्रेरणा असतात: समता, न्याय व संमिलन या त्या 3 प्रेरणा। समतेची उर्मी ही अधिक स्वाभाविक, दमदार आणि रसरशीत असते। ती व्यक्तींना व समाजाला उत्साह, जोशदार, उत्कृष्ट, वर्धिष्णू, झुंजार, बेडर व जीवघेष्ठ बनवते। या चांगल्या गोष्टींबरोबरच असूया, स्पर्धा, चुरस, यादवी आणि रानदंडगीपणा यांनाही समतेमुळे अवसर मिळतो। तिच्यामुळे विघटन व हिंसा यांचा प्रादुर्भाव होतो। न्यायाची उर्मी ही तशी कृत्रिम चेतावलेली उर्मी आहे। ती माणसाला स्थिरचित्त, शांत, स्थितिप्रिय, सावध, बेहिशेबी, गंभीर, उदास, स्वयंतुष्ट व सुस्त करते। त्याचप्रमाणे न्यायाच्या उर्मीमुळे जडता व निष्क्रियता, दंभ यांनाही मोकळे रान मिळते। तिच्यामुळे गतिहीनता व क्षय यांचा उद्भव होतो। पण या दोन्ही आणि तिसऱ्याही उर्मीचा प्रपंच पोकळीत मांडला जात नाही आणि तो भातुकलीचा खेळ नसतो। ऐतिहासिक घटनांतूनच त्या प्रगट होतात। प्रत्येक ऐतिहासिक घटनेचे परत 2 घटक असतात: अंतर्गत घटक व बाह्य घटक। वर्ग आणि जाती हा अंतर्गत घटक आणि समाजातील आणि संस्कृती सतत स्पर्धा हा बाह्य घटक। आजवरचा सर्व इतिहास म्हणजे वर्ग व जाती यांचे समाजांतर, उदयास्ताचा आणि सामर्थ्य व समृद्धी यांच्या स्थलांतरांचा आणि यशापयशाचा इतिहास होय। समता व न्याय म्हणजे उन्नती अवनतीचे हे राडगाडगे तंत्रविज्ञानाच्या परागतीप्रमाणे आजवर गडगडत आलेले आहे। आजवरच्या सर्व समाजांच्या अंतर्गत घटकाचा व गतीचा विचार करता असे दिसते की समाजाची तंत्रविज्ञानात्मक शक्ती वाढत असते अथवा घटत असते। त्यानुसार वर्गाचे जातीत आणि जातीचे वर्गात परिवर्तन होत असते। परिवर्तनीय जाती म्हणजे वर्ग होय आणि अपरिवर्तनीय वर्ग म्हणजे जाती होय। प्रत्येक समाज केव्हाही आंशिक एकांगी अधिकतम प्रावीण्याच्या मागे लागतो। जोपर्यंत असा विकास होत शकतो तोपर्यंत त्या समाजाला ऐश्वर्याची व सत्तेची प्राप्ती होते। मग त्यातल्या वाटा मिळण्यासाठी व उन्नतीसाठी वर्गसंघर्ष निर्माण होतो। विकासक्षम समाजात समतेची उर्मी व उफळून येते आणि प्रत्येक व्यक्ती व वर्ग समान प्रतिष्ठेचे तत्त्व साकार करण्याकरिता जीवाचे रान करतो। विवेकवाद, तत्त्वज्ञानवाद, अनंत प्रगतिवाद याची तरफ लावून तो जातीची जखाडबंदी झुगारून देण्याचा प्रयत्न करतो। वर्धिष्णू समाजात विषमता नाकारतो आणि सामाजिक समतेचा ध्यास घेतो। अर्थात आजवर कोणत्याच संस्कृतीला सर्वकष सम्यक समता साकारता आली नाही। पण जोपर्यंत विकास होत नाही आणि समाजातील एकूण संपत्ती वाढत असते तोपर्यंत समतेच्या काही मागण्यांचे समर्थन करणे वर्धिष्णू समाजाला शक्य असते। त्यामुळे विविध वर्गांचा दर्जा आणि उत्पन्न हे यांचे प्रमाण जरी अगदी सारखे झाले नाही तर एकंदरीत सर्वांचे जीवनमान सुधारेल। हा झाला उत्तर। आता आपण त्या पुढील उत्तरावर पुढील प्रश्न बघूया। आता सुरुवात करू प्रश्नांना। पुढील उत्तरास कोणते शीर्षक सर्वात समर्पक ठरेल? ए. समता, ज्ञान, संमिलन. बी. इतिहासाचा अन्वयार्थ, इतिहास व समाज वर्ग संघर्षाची कारणे। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, इतिहासाचा अन्वयार्थ। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, लेखकाच्या मते सामाजिक परिवर्तनाचे कारण काय? पर्याय आहे ए. मानवाच्या स्वाभाविक प्रेरणा, समाजातील सतत स्पर्धा, तंत्रविज्ञानातील प्रगती परागती, तंत्रज्ञानातील विकास व समतेची उर्मी। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तंत्रज्ञानातील विकास व समतेची उर्मी। प्रश्न क्रमांक 15, न्यायाच्या उर्मीचा संबंध लेखकाने अवनतीशी जोडला आहे। कारण पर्याय आहे ती कृत्रिमपणे चेतवलेली उर्मी असते। समतेच्या उर्मीला ती अटकाव करते। स्थिरप्रियतेतून गतिहीनतेकडे असा प्रवास तिच्याकडून घडू शकतो। डी. ती माणसाला सावध आणि हिशोबी बनविते। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, स्थिरप्रियतेतून गतिहीनतेकडे असा प्रवास तिच्याकडून घडू शकतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, समता आणि न्याय व या लेखकाच्या मते पर्याय हे ऐतिहासिकदृष्ट्या विरुद्ध दिशेला नेणाऱ्या प्रेरणा आहेत। एकमेकांशी कार्यकारणभावाने
हे संबंधित प्रेरणा आहेत, पूर्णतः संबंध प्रेरणा आहेत, एकमेकांना पोषक अशा प्रेरणा आहेत. तर याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक ए, ऐतिहासिकदृष्ट्या विरुद्ध दिशेला नेणाऱ्या प्रेरणा आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. तंत्रविज्ञानाच्या विकासामुळे घडून येणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ए, प्रत्येक समाजात निर्माण होणारी अधिकतम प्रावीण्याची ओढ, बी, त्यातून होणारी ऐश्वर्य व समतेची प्राप्ती, समतेच्या उर्मीतून निर्माण होणारी सामाजिक पुनर्घटनेची शक्यता, त्यातून निर्माण होणारी स्पर्धा व चुरस. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक सी, समतेच्या उर्मीतून निर्माण होणारी सामाजिक पुनर्घटनेची शक्यता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. इतिहासात प्रत्येक समाज हा वर्ग जातींमध्ये विभागलेला दिसतो आणि त्यांच्यामध्ये अधिकाराची कायमस्वरूपी वाटणी झालेली असते. पर्याय आहे पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर, पूर्ण विधान बरोबर, पूर्ण विधान चूक. याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, पूर्वार्ध बरोबर. या पुढील प्रश्न आपण पुढील भागामध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.